नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 2017 पासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी एक आज खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत रखडलेली कर्जमाफी आता मार्गी लागताना आपल्याला दिसू लागलेली. राज्य सरकारने 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील देण्यात आलेली. हा निधी नक्की कोणाला मिळणार, तुमचा जिल्ह्याला किती पैसे या ठिकाणी मिळणार, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, 2026च्या अर्थसंकल्पात या कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आलेली होती. खरं तर अजूनही 5,90,000 शेतकरी या लाभापासून वंचित आहेत आणि त्यासाठी जवळपास 6,000 कोटींची सुद्धा गरज आहे. पण आता पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपये बँकेकडे वर्ग केले जाणार आहेत किंवा जात आहेत. यामध्ये 8 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि 22 सोसायट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा निधी कोर्टाच्या आदेशानंतर प्राप्त झाला असून कोर्टाने 6 आठवड्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आता नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे हे आपण एकदा बघूयात. सर्वाधिक जर बघायचं झालं तर नाशिक जिल्हा 159 कोटी 47 लाख रुपये, जवळपास 21,547 शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. नागपूर जिल्ह्याचं बघायचं झालं तर 130 कोटी 61 लाख रुपये, 10,147 शेतकरी बांधव. त्यानंतर बुलढाणा जिल्हा 48 कोटी 33 लाख रुपये, 10,123 शेतकरी बांधवांना. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर बघायचं झालं तर 28 कोटी 31 लाख रुपये, धाराशिवमध्ये 14 कोटी 75 लाख रुपये, जालन्यामध्ये 8 कोटी 87 लाख रुपये, वर्धा जिल्ह्यामध्ये 7 कोटी 34 लाख रुपये. या व्यतिरिक्त स्क्रीनवरती आपण बघू शकता की किती शेतकरी बांधवांना हे निधी मिळणार आहेत. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं, लातूरमधील रेणापूर, सोलापूरमधील माळीनगर, छत्रपती संभाजीनगरमधील वरसूल, रायगडमधील वडगाव आणि नांदेड परभणीतील विविध सोसायट्यांचा यामध्ये समावेश होतो. जालन्याच्या सोसायट्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न उरतो की उर्वरित 5 लाख शेतकरी बांधवांचं नेमकं काय होणार. नवीन कर्जमाफी योजना तर झाली, पण जुन्या योजनेतील या वंचित शेतकरी बांधवांसाठी सरकार पुन्हा निधी देणार का, की त्यांनाही कोर्टाची पायरी पुन्हा चढावी लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतीविषयक अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.